पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी. अनेक नामांकित रुग्णालयांनी उपचार अशक्य असल्याचे सांगितलेल्या 28 वर्षीय महिलेवर CPR रुग्णालयातील हृदयरोग विभागाने यशस्वी जटिल हृदय उपचार करून तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत हा संपूर्ण उपचार मोफत करण्यात आला. या महिलेला अनेक महिन्यांपासून चालताना व काम करताना दम लागणे, लवकर थकवा येणे तसेच शरीर निळसर पडणे, सायनोसिस अशी गंभीर लक्षणे जाणवत होती. तपासणीत तिच्या हृदयाची रचना अत्यंत दुर्मिळ स्वरूपाची असल्याचे निदान झाले. तिचे हृदय एका मुख्य व्हेंट्रिकलवर कार्यरत होते आणि फुफ्फुसाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या पल्मोनरी झडपेमध्ये तीव्र अडथळा असल्याचे स्पष्ट झाले. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धावपळ करूनही या गुंतागुंतीच्या जन्मजात हृदयविकारावर विशेष उपचार शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. अखेर CPR रुग्णालयातील हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफणा व त्यांच्या पथकाने रुग्णाची सखोल तपासणी करून डबल बलून पल्मोनरी व्हॉल्व्होटॉमी ही अत्याधुनिक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. उपचारापूर्वी रुग्णाची ऑक्सिजन पातळी केवळ 80% होती. या प्रक्रियेत 2 रक्तवाहिनींच्या मार्गाने एकाच वेळी 2 बलून वापरून अरुंद झालेली झडप रुंद करण्यात आली. त्यामुळे फुफ्फुसाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढला. परिणामी झडपेवरील दाबातील अडथळा 110 mmHg वरून 40 mmHg पर्यंत कमी झाला. तर ऑक्सिजनची पातळी 90 ते 92% पर्यंत वाढली. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होऊन 4थ्याच दिवशी तिला घरी सोडण्यात आले. शासकीय रुग्णालयामध्येही अत्याधुनिक आणि दर्जेदार हृदय सेवा उपलब्ध असल्याचे यशस्वी उपचारातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. या उपचारासाठी DN डॉ. NS भिसे, MS डॉ. B मिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अक्षय बाफणा, डॉ. स्मृती जाधव, डॉ. विदुर, डॉ. अजित हांगे, डॉ. आदिब, डॉ. निखिल, डॉ. सोमेश, डॉ. सम्यक, भूलतज्ञ डॉ. अजिंक्य काळे, डॉ. मिसाळ, डॉ. राऊत, नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडेकर, अमृता कराडे, पल्लवी खाडे, स्वाती शेळके, रेखा पाटील, सुरेखा गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जन्मजात आणि अत्यंत गुंतागुंतीचा हृदयविकार असल्याने अनेक रुग्णालयांनी हात टेकले होते. मात्र CPRच्या डॉक्टरांनी आव्हान स्वीकारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार करून रुग्णाला नवजीवन दिले. हा उपचार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून पूर्णपणे मोफत झाल्याने सर्वसामान्यांसाठी CPR पुन्हा एकदा आशेचा किरण ठरला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.